नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल. तर आता सध्या आहे गणपती उत्सव आणि आता गणपती उत्सव म्हणलं की सर्वांचीच कामाची खूप घाई होते आणि अशा घाईमध्ये दररोज नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कोणते बनवायचे किंवा आता ह्या घाईमध्ये सर्वांनाच बनवणं शक्य होत नाही. मग अशा घाईमध्ये आपण खूप फास्ट मोदक बनवू शकतो. तर आता तुम्ही पाहू शकता की मी मोदक बनवण्यासाठी 2 ओरिओ बिस्किट्स मोठे पॅक घेतलेले आहेत आणि आता आपण हे बिस्किट्स जे आहेत त्याच्यातली क्रीम वेगळी करत आहेत आणि बिस्किट्स वेगळे काढून घेत आहेत. तर आता आपण हे 2 पॉकेटचे बिस्किटमधले क्रीम वेगळं करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बिस्किट्स जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घेणार आहेत. आता ह्याची आपण पावडर बनवून घ्यायला मिक्सरमध्ये टाकून घेत आहे ते बिस्किट्स. ह्याची एकदम बारीक पावडर बनवून आपण ते आता गाळणीनं गाळून घेत आहेत, कारण ते दाणे दाणे जर असतील तर आपल्याला त्याचं पीठ व्यवस्थित बनणार नाही. आणि आता हे बनवलेलं पीठ जे आहे ते आपण थोडंसं दूध घालून मळून घेत आहेत. त्याचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे. हे पीठ आपल्याला खूप मळून मऊ बनवायचे, तर मळायला थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही, पण जेवढं सॉफ्ट बनेल तेवढे आपले मोदक जे आहेत ते व्यवस्थित बनतील. तर आता आपण हे क्रीम जे आहे ते बाजूला काढून ठेवलेलं ते एका वाटीमध्ये घेतलेलं काढून त्याच्यामध्ये पण आपण 1 ते 2 चमचे दूध घातले, कारण आपल्याला ते थोडंसं सॉफ्ट बनवून घ्यायचं. आणि जेवढी क्रीम होती ना अर्धी वाटी तेवढीच आपण ड्रायफ्रूट्सची जाडसर पावडर करून घेतलेली आहे, तर ती बाजूला करून ठेवलेली आहे. तर आपण मोदक बनवायला घेतलेले आहेत. तर आता हा मोदकाचा साचा आहे, त्यामध्ये आपण हे बिस्किटचं जे पीठ बनवून ठेवलेलं आहे ते आपल्याला साईडनं आलं पाहिजे आणि मध्ये मोदकाच्या मध्ये क्रीम आणि ड्रायफ्रूट्सचं जे मिश्रण आपण बाजूला बनवून ठेवलेलं आहे ते घालायचे. म्हणजे आपण जेव्हा हा मोदक खायला घेतो तेव्हा मोदकाचं वरून आवरण जे आहे ते ब्राऊन कलरचं दिसतं आणि मध्ये मोदकाच्या मध्ये जे आहे ते पांढऱ्या कलरचं दिसतो. तर खूप अप्रतिम दिसतो हा मोदक आणि छोट्या मुलांना तर एवढा आवडतो की तुम्हाला खूप नेहमी फरमाईश केली जाईल की असे मोदक बनवण्यासाठी मुलांकडून. तर आता आपण एक बनवून ठेवलेला आहे मोदक, तुम्ही पाहू शकता किती सुरेख सुंदर दिसत आहे आणि चवीला सुद्धा तितकाच अप्रतिम लागतो हा मोदक. तर आता आपण अशाच पद्धतीने मोदक बनवून घेत आहेत. साचा बंद करून पण बनवू शकतो किंवा आपण साचा ओपन करून पण त्याच्यामध्ये दोन्ही साईडला आपण हे पीठ जे आहे ते घालून अगोदर नंतर त्याच्यामध्ये थोडीशी पोकळ बाजू ठेवायची आणि हे पांढरं मिश्रण जे आहे ते आपल्याला घालून मोदक बनवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता थोडंसं प्रेस करूनच आपल्याला भरायचं आहे हे मिश्रण, कारण प्रेस नाही केलं तर मग मोदक थोडासा लूज बनला जाईल आणि मग तो बाजूला काढला की तुटला जाईल. चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. तर आता आपले मोदक बनवून होत आहेत, तुम्ही पाहू शकता. तर ही रेसिपी खूप कमी वेळेमध्ये आणि आपण गॅसचा अजिबात वापर न करता हे मोदक बनवलेले आहेत. तर आपली गॅसची पण खूप मोठ्या प्रमाणात बचत होते हे मोदक बनवल्यावर आणि मोदक पण तितकेच चविष्ट आणि दिसायला पण तितकेच सुंदर सुरेख दिसतात. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसत आहेत मोदक हे आणि त्याचा कलर तर इतका सुंदर दिसतो की छोट्या मुलांना तर खूपच हे मोदक आवडतात. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हे मोदक जर 21 बनवायचे असतील तर तुम्ही 3 पॅकेट वापरा. मी हे 2 पॅकेटचेच बनवले आणि 3 पॅकेटमध्ये 21 मोदक बरोबर होतात, कारण साचा पण छोट्या साईजचा असेल ना तर बरोबर 21 मोदक बनतात. तर आता आपले बनवून होत आहेत मोदक आणि सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हे मोदक फास्ट बनवू शकतात आणि हे मोदक बनवायला मुलंसुद्धा मदत करू शकतात, कारण आपण यामध्ये गॅसचा बिलकुल यूज केलेला नाही. त्यामुळं सकाळी कामाची कितीही घाई असली ना तरीही तुम्ही हे मोदक झटपट बनवू शकतात, कारण हे मोदक आहेतच एवढे सोपे की सहज आणि छोटे मुलं पण बनवू शकतात. तर आता आपले मोदक बनवून होत आहे आणि खरंच मुलांना तर एवढे आवडणारे मोदक आहे. तर मैत्रिणींनो, ही मोदकांची रेसिपी तुम्ही ह्या गणपती उत्सवामध्ये एक दिवस नक्की ट्राय करा. आणि आता आपण हे कट करून पाहिल्यानंतर मध्ये बघा त्याचा कलर जो आहे तो पांढरा दिसत आहे आणि त्याचं वरून आवरण जे आहे ते ब्राऊन कलरचं दिसत आहे. खूप सुंदर आणि सुरेख दिसतात हे मोदक.
तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.